नवरात्री घटस्थापना म्हटलं की ती आपल्या कुळाचारानुसार आपल्याला साजरी करायची असते। सगळ्या गोष्टी पिढ्यानपिढ्या परंपरागत आपल्या कुळामध्ये जशा प्रकारे केल्या जात होत्या तशाच प्रकारे त्या आपल्याला करायच्या असतात आणि तीच पद्धत आपल्याला पुढे चालू ठेवायची असते। पण आजकाल घटस्थापना म्हटलं, अखंड दिवा म्हटलं की एक दिखावा म्हणून किंवा एक शौक म्हणून चला सगळेजण करतात, मला पण करायचं आहे म्हणून ही गोष्ट केली जाते। पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि अखंड दिवा लावण्यासाठी याचा दिवा चांगला वाटला, त्याचा व्हिडिओमध्ये दिवा मला खूप आवडला, यांच्या घरी मी असा दिवा बघितला, खूपच छान वाटलं म्हणून तसा दिवा मार्केटमधून विकत घ्यायचा आणि नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे। कारण का आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपण जाणून घेणं, पाळणं, त्या पुढे चालू ठेवणं आणि त्याच प्रकारे आपले सणवार साजरे करणं, सगळे रिच्युअल्स फॉलो करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं। आणि आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा जर आपण पाळल्या तर त्याचं पुण्यफळ किंवा त्याचे सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या संसारामध्ये, आपल्या घरामध्ये बघायला मिळतात। पण तुम्ही तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडून देतायत आणि जे व्हिडिओमध्ये बघतायत, जे व्हिडिओमध्ये ऐकतायत, जे गुगलवर वाचतायत किंवा तुम्हाला कोणी सांगत असेल त्या गोष्टी तुम्ही फॉलो करताय, त्यानुसार तुम्ही सणवार करताय, तर यामुळे तुम्हाला तुमच्या घराला दोष सुद्धा लागू शकतो। जसं आपण म्हणतो बघा की माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने किंवा माझ्या आजी आजोबांच्या पुण्याईने आज माझं सगळं व्यवस्थित आहे। जशी त्यांची पुण्याई तुमच्या आता कामी येत आहे, तसंच आता तुम्ही ज्या तुमच्या रूढी परंपरा पाळत नाहीयेत त्या तोडत आहात आणि नवीनच काहीतरी करत आहात, तर हे तुमचे जे लागलेले दोष आहेत ते तुमच्या मुलांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलांना पिढ्यानपिढ्या ते दोष लागणार आहेत आणि कुठे ना कुठे आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कामामध्ये ते आडवे येणार आहेत। त्याच्यामुळे आपल्या रूढी परंपरा सोडून जे कोणी सांगतंय, जे कोणी तुम्ही कोणाचं ऐकताय किंवा गुगलवर वाचताय त्यानुसार गोष्टी करू नका। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एक नॉलेज म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता। तुम्हाला कोणी सांगणारच नसेल किंवा तुम्हाला रूढी परंपरा काही माहीतच नाहीये, तुम्ही भरपूर प्रयत्न केला की तुम्ही त्या माहीत कराव्या पण कुठून कळाल्याच नाही, तर मात्र तुम्ही यूट्यूबवरती जे बघताय, गुगलवर जे वाचताय किंवा तुम्हाला कोण अजून सांगतंय त्यानुसार तुम्ही करू शकता। पण तुम्हाला तुमचं सगळं माहिती की आपल्या घरात असं करतात, तसं करतात, तरीही तुम्ही त्या गोष्टी करत नाही आणि दुसऱ्या गोष्टी करताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। इवन मी जे सांगते ते सुद्धा फक्त एक नॉलेज म्हणून तुम्ही ग्रहण करा आणि तुमच्या कुळाचाराप्रमाणे, तुमच्या घराच्या रूढी परंपरेप्रमाणे सगळे सणवार साजरे करा आणि त्यातली त्यात नवरात्र ही तर आपल्या कुळाचाराप्रमाणेच झाली पाहिजे। मला पण अगोदर या गोष्टी कळत नव्हत्या, मी या गोष्टी मानत नव्हते किंवा पाळत नव्हते, पण हळूहळू सगळ्या गोष्टी समजायला लागल्या, सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळायला लागलं आणि तेव्हापासून मी माझ्यामध्ये बदल केले आणि आमच्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच सगळ्या गोष्टी करू लागले। म्हणजे काय की यापूर्वी तुम्ही काहीही केलेलं असेल, पण जेव्हा तुम्हाला या गोष्टी समजल्या, तुमच्या घरात या गोष्टी केल्या जातात हे तुमच्या लक्षात आलं, तर तेव्हापासून बदल करायला सुरुवात करा। कारण जेव्हा आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि तरी तुम्ही चुकीचं करतायत, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। तुमच्या कुळाचाराप्रमाणे अखंड दिवा सुद्धा तुम्हाला तोच वापरायचा आहे जो पूर्वीपासून तुमच्या आजे सासू असतील, तुमच्या पंजे सासू असतील, आता तुमच्या सासू असतील किंवा तुमच्या भावकीमध्ये इतर जण ज्या धातूचा दिवा वापरत असतील त्याच धातूचा दिवा, तसाच दिवा तुम्हाला अखंड दिव्यासाठी वापरायचा आहे। नाहीतर पूर्वीपासून तुमच्याकडे प्रथा आहे, समजा तुमच्याकडे पितळेचा दिवा वापरला जातो आणि तुम्ही आता जे नवीन नवीन मार्केटमध्ये आलेले आहेत दगडाचे दिवे किंवा पणत्या किंवा ते वेगवेगळे आता अखंड दिवा लावण्यासाठी, वातवरी करण्यासाठी असे दिवे आलेले आहेत, तसे दिवे तुम्ही वापरताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। प्रथम प्राधान्य आपल्या घराण्याची जी परंपरा आहे, ज्या धातूचा दिवा वापरला जातो त्याच धातूचा दिवा तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा। पण तुम्हाला माहिती सांगणारं कोणी नसेल, तुम्हाला माहीतच नाही, तर मात्र तुम्ही ज्या प्रकारचा तुम्हाला दिवा आवडतो त्या प्रकारचा दिवा आणा आणि तो दिवा तुम्ही अखंड दिवा म्हणून वापरू शकता। पण तो दिवा तुम्ही एकदा वापरला की तोच दिवा, तशाच प्रकारचा, त्याच धातूचा दिवा तुम्ही पुढे कंटिन्यू वापरायचा आहे प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये दिवा लावताना। नाहीतर या वर्षी या धातूचा, पुढच्या वर्षी दुसऱ्या धातूचा, तिसऱ्या वर्षी अजून काहीतरी नवीन, असं करायचं नसतं। एखादी गोष्ट आपण करतोय ना तर ती आपल्याला कंटिन्युटीमध्ये पुढे तीच गोष्ट फॉलो करायची असते। बरेच जण नवरात्रीच्या उपवासामध्ये सुद्धा असं करतात
की यावर्षी मी उपवास धरू का, माझी खूप इच्छा आहे आणि पुढच्या वर्षी जाऊ द्या, आता मला काही उपवास होत नाही, आजारपण आलं किंवा काहीतरी अडचण आली मग मी उपवास नाही करणार, असं नसतं. नवरात्रीचे उपवास जर तुम्हाला झेपत असतील तरच करा, कारण हे उपवास एकदा जर तुम्ही सुरू केले तर ते जेव्हा आपण वर जातो तेव्हा ते आपल्यासोबत बंद होतात, ते नंतर आपल्याला बंद करता येत नाहीत. हां, तुम्ही संकल्पयुक्त जर केलेले असतील, पहिल्यांदा तुम्ही उपवास करताना नवरात्रीचे संकल्प केलेला असेल की मी 5 वर्ष करणार आहे, 3 वर्ष करणार आहे किंवा 7 वर्ष करणार आहे, तर तेवढ्या वर्षाचे उपवास झाल्यावर तुम्ही सोडू शकता. पण असंच तुम्ही शौक म्हणून सुरू केले आणि नंतर तुम्ही सोडताय, मला नाही करायचे, झेपणार नाही असं म्हणताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमच्याकडे पूर्वीपासून दगडाचा दिवा वापरत असतील तर दगडाचाच दिवा वापरा, तुमच्याकडे पूर्वीपासून पणती वापरत असतील तर पणतीच वापरा, किंवा तुमच्याकडे चांदीचा दिवा पूर्वीपासून वापरत असतील तर तो दिवा तुम्ही वापरा. जी काही तुमची घराण्याची पद्धत आहे अखंड दिवा लावण्यासाठी, दिवा वापरण्याची, त्याच धातूचा दिवा तुम्हाला वापरायचा आहे. आता इथे वातीचा सुद्धा प्रश्न येतो की ताई कलाव्याची वात वापरायची की कापसाची वात वापरायची. बऱ्याच जणांनी सांगितलं आहे कलाव्याची वात शांत होत नाही, ती खूप चांगली जळते, मग यावर्षी मी ती लावू का. तर इथे सुद्धा असं करायचं नाही. पूर्वीपासून तुमच्याकडे कापसाची वात लावत असतील तर तुम्हाला अखंड दिव्यासाठी कापसाची वातच वापरायची आहे, आणि तुमच्याकडे कलाव्याची वात वापरत असतील तर तुम्हाला कलाव्याची वातच वापरायची आहे. आणि कोणतीही वात, कापसाची असू द्या किंवा कलाव्याची असू द्या, ती 1.25 हात घ्यायची असते, म्हणजे आपल्या बोटापासून ते आपल्या कोपरापर्यंत आणि परत अजून थोडीशी 1 वीत वरी अशी 1.25 हात वात घ्यायची आणि ती अखंड दिव्यासाठी आपल्याला वापरायची आहे. तुम्ही कापसाची वापरा किंवा तुम्ही कलाव्याची वात वापरा. आता इथे असा पण एक प्रश्न असतो की ताई माझ्या सासूबाई काहीच देवदेव करत नाहीत किंवा आमच्या घरात कोणीच काही केलेलं नाहीये, घटस्थापना पण आमच्याकडे नाहीये आणि कधी कोणी अखंड दिवा पण लावलेला नाहीये, पण आमची इच्छा आहे अखंड दिवा लावण्याची किंवा घटस्थापना करण्याची. तर बघा, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुढे या गोष्टी फॉलो करणं होत असतील, तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत, किंवा आपली जी पुढची पिढी आहे, आपल्या मुलांना तुम्ही त्या गोष्टी शिकवू शकणार असाल, त्यांना सांगत असाल की याच गोष्टी आपल्याला पुढे फॉलो करायच्या आहेत, प्रत्येक वर्षी त्याच पद्धतीने तुम्ही करू शकणार असाल, तर नक्कीच तुम्ही अखंड दिवा सुद्धा लावू शकता आणि घटस्थापना सुद्धा करू शकता. पण यावर्षी खूप जोशमध्ये घटस्थापना केली, अखंड दिवा लावला आणि पुढच्या वर्षी तुम्ही या प्रथा बंद करताय, तर असं चालणार नाहीये. त्याच्यामुळे खूप विचारपूर्वक सुरू करताना या गोष्टी सुरू करा की आता मी जर सुरू केलं तर पिढ्यानपिढ्या या गोष्टी मला फॉलो कराव्या लागणार आहेत, माझ्या मुलाबाळांना फॉलो कराव्या लागणार आहेत, त्यानुसार मग तुम्ही करू शकता. म्हणजे पहिल्यांदा घट बसवताना ज्या पद्धतीने तुम्ही बसवले, जे नियम तुम्ही पाळले, त्याच पद्धतीने प्रत्येक वर्षी तुम्हाला घट बसवायचे आणि त्याच नियमांचं पालन करायचं. प्रत्येक वर्षी पद्धत वेगळी करायची नाही किंवा नियम सुद्धा प्रत्येक वर्षी हा नियम पाळला, पुढच्या वर्षी तो नियम सोडला, असं करायचं नाही. सगळं लक्षात ठेवायचं की मी कशा प्रकारे केलं होतं आणि असंच मला पुढे करायचं आहे. सेम नंदादीप म्हणजे अखंड दिवा लावताना सुद्धा असंच करायचं आहे. ज्या कोणत्या धातूचा तुम्ही दिवा घ्याल प्रत्येक वर्षी त्याच धातूचा घ्यायचा आणि ज्या प्रकारे तुम्ही लावत आहात, कापसाची वात किंवा कलाव्याची वात, त्यानुसारच तुम्हाला प्रत्येक वर्षी फॉलो करायचं आहे. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा आपण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेतो, त्यानुसारच सगळ्या गोष्टी करतो ना, आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारची शांतता येते, आपल्यामध्ये एक प्रकारचा संयम येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळू लागतं. आपले मुलं बाळ असतील, आपल्या मिस्टरांना सुद्धा प्रत्येक गोष्टीत यश मिळू लागतं. घरामध्ये एक आनंदी वातावरण राहतं. आणि ज्या वेळेला आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा वितरित आपण काहीतरी वेगळं करण्याच्या नादात काहीतरी करतो, तर त्यावेळेला कुठेतरी खरोखरच आपल्याला तर समाधान भेटतच नाही, पण उगीच चला मी केलं म्हणून केलं, त्या गोष्टीला काहीच फायदा राहत नाही. आणि मग ते दोष आपल्याबरोबर येतात आणि मग पुढे कोणतं तरी काम एखादं आडवं येणं किंवा घरामध्ये काहीतरी अशुभ गोष्टी घडणं, मग त्यावेळेला आपल्या मनाला हुरहुर लागते. मग आपण इकडे जा, तिकडे जा, ह्या माळा गळ्यामध्ये घाल, ते ब्रेसलेट हातामध्ये घाल, कोणी हे यंत्र दिलं की ते देवघरामध्ये ठेव, कोणी हे फ्रेम दिलं की ती भिंतीवर लाव. याच्यामध्ये तर आपला वेळ वाया जातो, आपला पैसाही वाया जातो आणि रिझल्ट तर काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात साधं सोपं आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पाळायच्या, त्यानुसार सणवार साजरे करायचे, आपल्या कुलदेवीची सेवा करायची, आपल्या कुलदैवताची सेवा करायची, आपल्या गुरुची सेवा करायची, पित्रांची सेवा करायची. या जरी गोष्टी आपण केल्या ना, सगळं काही आयुष्यामध्ये सुरळीत आणि व्यवस्थित होऊ लागतं.